रसिक श्रोते हो, तर आज आपण रायगड किल्ला याविषयी माहिती पाहणार आहोत. रायगड किल्ला हा भारताचा महाराष्ट्र राज्यातील एक डोंगरी किल्ला आहे. इथे अलीकडे पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. नाव रायगड किल्ला, उंची 820 मीटर, प्रकार गिरिदुर्ग, ठिकाण रायगड महाराष्ट्र, सध्याची अवस्था व्यवस्थित, स्थापना 1030. तर आता आपण भौगोलिक स्थान पाहणार आहोत. किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगात असून समुद्र सपाटीपासून सुमारे 820 मीटर उंचीवर आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे. छत्रपती शिवाजीराजांनी रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून 16व्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी बनवली. शिवराज्याभिषेक याच ठिकाणी झाला. इंग्रजांनी गड कब्जात घेतल्यानंतर लुटून त्याची नासधूस केली. सदर किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे. प्राचीन नाव रायरी हे होते. युरोपचे लोक त्यास पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम. 500 वर्षापूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता. तेव्हा त्यास रासिवटा व तणस अशी 2 नावे होती. त्याचा आकार, उंची व सभोवतालच्या दऱ्या यावरून त्यास नंदादीप असेही नाव पडले. निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई. मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला, तर प्रतापराव मोरे विजापुरास पळाला. महाराजांनी 6 एप्रिल 1656 रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आली. तेथे असताना कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली. त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे. म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली. रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव जम्बूद्वीप असे होते. देवगिरीच्याहून दशगुणी 1.5 गाव उंच प्रशस्त जागा. पर्जन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाही. उभ्या कड्यावर पाखरू उतरावयास जागा नाही. हे बघून महाराज खुशीने म्हणाले, तक्तास जागा हाच गड करावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शब्दाचा उल्लेख बखरीत आहे. रायगडाचे स्थान लक्षात घेऊन या किल्ल्यावरच राजधानी बसवण्याचे महाराजांनी निश्चित केले. रायगडाचे जुने नाव रायरी. गडाचा विस्तार प्रचंड असून समुद्र सपाटीपासून किल्ल्याची उंची 2900 फूट आहे. गडाला सुमारे 1435 पायऱ्या आहेत. गडाच्या पश्चिमेकडे हिरकणीचा बुरुज, उत्तरेकडेच टकमक टोक, श्री शिरकाई मंदिर आणि मध्यभागी असलेला महाराजांचा पुतळा हे मुख्य आकर्षण आहे. शिर्के 5व्या शतकापासून रायगडाचे स्वामी होते. याची आठवण देणारी गडस्वामिनी श्री शिरकाई मंदिर गडावर आहे. लोकमान्य टिळकांच्या काळात मावळकर नावाच्या इंजिनियरने हे मंदिर बांधले आहे. ते श्री शिरकाईचे मूळ मंदिर नाही, मूर्ती मात्र प्राचीन आहे. मूळ शिरकाई मंदिर राजवाड्यास लागून डावीकडे कोळी माळावर होते. तेथे मूळ देवळाचा चबुतरा अजूनही आहे. ब्रिटिश काळापासून तेथे श्री शिरकाईचा घरटा हा नामफलक होता. आता आपण पाहणार आहोत शिवराज्याभिषेक. शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग आहे. महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना आहे. 19 मे 1674 रोजी राज्याभिषेकाच्या विधीपूर्वी महाराजांनी प्रतापगडाच्या भवानीचे दर्शन घेतले. 3 मण सोन्याचे म्हणजेच 56,000 किमतीचे छत्र देवीला अर्पण केले. गडावरील राजसभेत 6 जून 1674 ज्येष्ठ शुद्ध 13 शके 1596 शनिवार या दिवशी राज्याभिषेक साजरा झाला.
24 सप्टेंबर 1674 ललिता पंचमी अश्विन शुद्ध 5 आनंद संवत्सर शके 1596 या दिवशी तांत्रिक पद्धतीने राजांनी स्वतःला आणखी एक राज्याभिषेक करून घेतला. या मागचा खरा हेतू हा जास्तीत जास्त लोकांना समाधान वाटावे हा होता. हा राज्याभिषेक निश्चलपुरी गोसावी याच्या हस्ते पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व किल्ल्यांचा आधार व विलासस्थान अशा रायगड किल्ल्यास आपले वसतिस्थान केले. हा किल्ला एवढा प्रचंड आणि विशाल आहे की त्यात 3ही लोकीचे वैभव साठवले आहे. गडावर विहिरी, सरोवरे खूप विराजत आहेत. सर्व अवयवांना जिंकून रायगडावर राजा शिवाजी महाराजांनी राजधानी केली आणि लोकांचे इच्छित पुरवून जगतात श्रेष्ठ असे संपादन केले. तसेच या गडावर संभाजी महाराजांची मुंज झाली व राजाराम महाराजांची सुद्धा मुंज झाली. लगेच 8 दिवसांनी राजाराम महाराजांचे लग्न प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी झाले. रायगडाने अनुभवलेला अत्यंत दुःखद प्रसंग म्हणजे महाराजांचे निधन. शके 1602 रुद्रनाम संवत्सर चैत्र पौर्णिमा हनुमान जयंती दिनांक 3 एप्रिल 1680 या दिवशी महाराजांचे निधन झाले. सभासद बखर म्हणते ते दिवशी पृथ्वीकंप झाला, अष्टदिशा दिग्दायी होऊन गेल्या. श्री शंभू महादेवी तळ्याचे उदक रक्तांबर झाले. 1681 रोजी या दिवशी रायगडावर संभाजी महाराजांचे विधिपूर्वक राज्यारोहण झाले. इसवी सन 1684च्या सप्टेंबरमध्ये औरंगजेबाने रायगडाच्या मोहिमेस सुरुवात केली. तारीख 21 रोजी शहाबुद्दीन खान यास 40,000 सैन्यासह बादशहाने रायगडाच्या पायथ्याशी धाडले. 15 जानेवारी 1685च्या सुमारास शहाबुद्दीनने गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका गावाला आग लावली व लुटालूट चालू केली. पण प्रत्यक्ष रायगडावर हल्ला न करता तो 1685च्या मार्चमध्ये परतला. औरंगजेबाने आपला वजीर असद खान याचा मुलगा इतिकाद खान उर्फ जुल्फिकार खान यास सैन्य देऊन रायगड घेण्यास पाठवले. 12 फेब्रुवारी 1689 रोजी राजाराम महाराजांची कारकीर्द सुरू झाली आणि 25 मार्च 1689 रोजी खानाने गडास वेढा घातला. दिनांक 5 एप्रिल 1689 रोजी राजाराम महाराज रायगडावरून निसटून प्रतापगडावर गेले. पुढे जवळजवळ 8 महिने वेढा चालू होता. पण दिनांक 3 नोव्हेंबर 1689 रोजी सूर्याजी पिसाळ या किल्लेदाराच्या फितुरीमुळे किल्ला मोगलांना मिळाला. वाईची देशमुख देण्याचे आमिष दाखवून खानाने त्यास फितूर केले. जुल्फिकार खान हा बादशहाने इतिकाद खानला दिलेला किताब आहे. पुढे रायगडाचे नामांतर इस्लामगड असे झाले. 5 जून 1733 या दिवशी शाहू महाराजांच्या कारकिर्दीत मराठ्यांनी पुन्हा रायगड घेतला. तर आता आपण गडावरील ठिकाणे पाहणार आहोत. पाचाडचा जिजाबाईंचा वाडा. तर वयात जिजाबाईंना गडावरची थंड हवा वारा मानवत नसे, म्हणून महाराजांनी त्यांच्यासाठी पाचाडजवळचा एक वाडा बांधून दिला. तोच हा मासाहेबांचा राहता वाडा. वाड्याची व्यवस्था ठेवण्यासाठी काही अधिकारी तसेच शिपायांची व्यवस्थाही महाराजांनी केली होती. पायऱ्यांची एक उत्तम विहीर तसेच जिजाबाईंना बसण्यासाठी केलेली दगडी आसन बघण्यासारखे आहे. यास तक्क्याची विहीर असेही म्हणतात. नाणा दरवाजा. या दरवाजास नाणे दरवाजा असेही म्हणत. नाना दरवाजा याचाच अर्थ लहान दरवाजा. इसवी सन 1674च्या मे महिन्यात राज्याभिषेकाच्या निमित्ताने इंग्रजांचा वकील हेनरी ऑक्झेंडन याच दरवाजाने आला होता. या दरवाजास 2 कमानी आहेत. दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकऱ्यांसाठी 2 लहान खोल्या आहेत. त्यास देवडा म्हणतात. दरवाजास आडसर घालण्यासाठी खोबणी दिसतात. महादरवाजा. महादरवाजाच्या बाहेरील अंगास वर दोन्ही बाजूस 2 सुंदर कमळाकृती कोरल्या आहेत. दरवाजावर असणाऱ्या या 2 कमळांचा अर्थ म्हणजे किल्ल्याच्या आत श्री आणि सरस्वती नांदत आहेत.
श्री आणि सरस्वती म्हणजेच विद्या व लक्ष्मी होय. महादरवाजाला 2 भव्य बुरुज असून एक 75 फूट तर दुसरा 65 फूट उंच आहे. तटबंदीमध्ये जी उतरती बोके ठेवलेली असतात त्यास जंग्या म्हणतात. शत्रूवर मारा करण्यासाठी ही बोके ठेवलेली असतात. बुरुजामधील दरवाजा हा वायव्य दिशेस तोंड करून उभा आहे. महादरवाज्यातून आत आल्यावर पहारेकऱ्यांच्या देवड्या दिसतात. तसेच संरक्षकांसाठी केलेल्या राहण्याच्या खोल्या दिसतात. महादरवाजापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत तर डावीकडे हिरकणी टोकापर्यंत तटबंदी बांधलेली आहे. पालखी दरवाजा स्तंभाच्या पश्चिमेस भिंत असलेल्या भागातून 31 पायऱ्या बांधलेल्या दिसतात. त्या चढून गेल्यावर जो दरवाजा लागतो तो पालखी दरवाजा. या दरवाज्यातून बाले किल्ल्यात प्रवेश करता येतो. राजभवन राणीवशाच्या समोर डाव्या हातास दासदासींच्या मकानांचे अवशेष दिसतात. या अवशेषांच्या मागे दुसरी जी समांतर भिंत आहे त्या भिंतीच्या मध्यभागी जो दरवाजा आहे तेथून बाले किल्ल्याच्या अंतर्भागात प्रवेश केला की जो प्रशस्त चौथरा लागतो तेच हे महाराजांचे राजभवन. राजभवनाचा चौथारा 86 फूट लांब व 33 फूट रुंद आहे. 13 रत्नशाळा राजप्रसादाजवळील स्तंभाच्या पूर्वेकडे असलेल्या मोकळ्या जागेत एक तळघर आहे. तीच ही रत्नशाळा. हा खलबतखाना म्हणजेच गुप्त बोलणी करण्यासाठी केलेली खोली असावी असेही म्हणतात. टकमक टोक बाजारपेठेच्या समोरील टेपावरून खाली उतरून टकमक टोकाकडे जाता येते. तेथेच एका दारूच्या कोठाराचे अवशेष दिसतात. जसजसे टोकाकडे जावे तसतसा रस्ता निमुळता होत जातो. उजव्या हाताला सरळ तुटलेला 2600 फूट खोल कडा आहे. टोकावर वारा प्रचंड असतो व जागाही कमी असल्यामुळे गोंधळ न करता सावधानता बाळगावी लागते. आधीपासूनच शिवराज्य काळात या ठिकाणावरून गुन्हेगारांचा कडेलोट केला जाई. हिरकणी टोक गंगासागराचा उजवीकडे पश्चिमेस जी चिंचोळी वाट जाते ती हिरकणी टोकाकडे जाते. हिरकणी टोकाशी संबंधित हिरकणी गवळिणीची एक कथा सांगितली जाते. या बुरुजावर काही तोफाही ठेवलेल्या दिसतात. बुरुजावर उभे राहिले तर डाव्या बाजूला गांधारीचे खोरे, उजव्या बाजूला काळ नदीचे खोरे दिसते. तसेच इथून पाचाड, खुबलडा बुरुज, मशीद मोर्चा ही ठिकाणी तोफेच्या माऱ्यात आहेत. वाघा कुत्र्याची समाधी इतिहासात असे म्हटले जाते की शिवाजी महाराजांचा अंत्यसंस्कार चालू होता तेव्हा शिवाजी महाराजांच्या वाघ्या नावाच्या कुत्र्याने त्या आगीत उडी घेतली.